सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 8 ऑगस्ट 2026 पावर्ड बाय दी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. सातारा जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यांना 142 कोटींची कर्जमाफी. जिल्हाधिकारी संतोष पाटील. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात सातारा जिल्ह्यातील 19,000 शेतकऱ्यांना एकूण 142 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना सदर योजनेबाबत कोणतीही अडचण असल्यास जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हास्तरीय समिती तसेच जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, सातारा व तालुकास्तरीय तहसीलदार आणि तालुका सहाय्यक निबंधक यांच्याकडे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पुन्हा अव्यवस्था झाल्यास जिल्हा प्रशासन अपयशी, असा निष्कर्ष. पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्यासाठी ही नामुष्की. येत्या शनिवारी रविवारी सातारा जिल्ह्यातील पर्यटन स्थळी पुन्हा अव्यवस्था झाल्यास जिल्हा प्रशासन पर्यटन व्यवस्थापन करण्यात अपयशी आहे, असा निष्कर्ष निघेल आणि पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री म्हणून शंभूराज देसाई यांच्यासाठी ही नामुष्की असेल. पर्यटन व्यवस्थापनासाठी पर्यटक, स्थानिक नागरिक, प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. यामध्ये स्थानिक प्रशासन, पोलीस, वन विभाग यांचा मुख्य समावेश आहे. सातारा जिल्हा प्रशासनास व्यवस्थेबाबत वेळोवेळी कळवण्यात आले तरी परिस्थिती बदलत नसल्यास जिल्हा प्रशासन पर्यटन व्यवस्थापन करण्यात अपयशी आहे, असा निष्कर्ष निघेल. तसेच महाराष्ट्राचे पर्यटन मंत्री हे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई हेच आहेत. त्यामुळे पर्यटन मंत्र्यांच्या जिल्ह्यातच पर्यटनाबाबतची अशी परिस्थिती ओढावत असल्यास त्यांच्यासाठी ती नामुष्की ठरेल. जिवंत आईचा बनावट मृत्यूचा दाखला, शासकीय योजनांचा लाभ घेतल्याचा आरोप. कोरेगाव नगरपंचायतचे कर्मचारी सचिन विश्वासवले यांच्यासह तत्कालीन लिपिक अजित एकनाथ बर्गे यांच्यावर गुन्हा दाखल. कोरेगाव नगरपंचायतच्या पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी सचिन येवले यांनी स्वतःच्या आई जिवंत असताना तिच्या मृत्यूची खोटी नोंद करून बनावट मृत्यू दाखला मिळवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट दाखल्याच्या आधारे विविध शासकीय योजनांचा लाभ घेत शासनाची फसवणूक केल्याचा आरोप असून संबंधित कर्मचाऱ्यासह तत्कालीन लिपिक अजित बर्गे यांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश येवले यांनी या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करत जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा निबंधक जन्ममृत्यू कार्यालयाकडे पुराव्याविषयी तक्रार दाखल केली. संपूर्ण प्रकारची सखोल चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. ऑनलाईन कर्जाच्या नावाखाली मेढ्यात 8.5 लाखांचा गंडा. जावळी तालुक्यात पेटीएम मशीन तपासणीच्या बहाणे व्यावसायिकांचं विश्वास संपादन करून त्यांच्या खात्यावर ऑनलाईन कर्ज काढत तब्बल 8,25,000 रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी मेढा पोलिसांनी केळघर येथील धनवंत बाळकृष्ण सल्लक याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे. गाडगे पाटील अॅग्रो फूड्स अँड श्रीशा मशाले विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल. तळवेट पोलीस ठाण्यात गाडगे पाटील निलेश सदाशिव घाडगे अॅग्रो फूड्स अँड श्रीशा मशाले प्लॉट क्रमांक D24 MIDC तासवडे तळोळ कराड या कंपनी विरोधात सोयाबीन विक्री करून शेतकऱ्यांना पैसे न दिल्याप्रकरणी फसवणूक गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास सुरू असल्याची माहिती तळवेट पोलिसांनी दिली. तळवेट पोलिसांच्या हद्दीतील तसेच परिसरातील ज्या शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीला सोयाबीन विक्री केली असून अद्याप पैसे मिळाले नाहीत किंवा त्यांची फसवणूक झाली असेल तर सर्व शेतकऱ्यांनी पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संबंधित शेतकऱ्यांनी सोयाबीन विक्रीचे बिले, पावत्या, वाहतूक पावत्या, बँक खात्याचा तपशील तसेच इतर आवश्यक कागदपत्रांसह तळवेट पोलीस ठाण्यात संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. उंबरज येथे पेट्रोल स्वस्त देण्याचे आमिष, 82,000ची सायबर फसवणूक. उंबरज पोलिसांनी रक्कम दिली परत. ऑनलाईन गमावलेले पैसे परत मिळून अवघड मानले जाते, मात्र उंबरज पोलिसांची सतर्कता आणि तांत्रिक वैशिष्ट्याबरोबर एका ट्रान्सपोर्ट व्यवसायाचे तब्बल 82,500 रुपये परत मिळवून देत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. उंबरज तालुका कराड येथील अजनुज संजय नागणे यांनी 2 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ट्रान्सपोर्ट व्यवसाय करणाऱ्या नागरिकांना एका फ्रॉड कॉलने पेट्रोल 5 ते 10 रुपयांनी स्वस्त मिळवण्याचे आमिष दाखवले. व्हॉट्सअपवर स्कॅनर पाठवून त्यांनी पैसे पाठवण्यास सांगितले. त्यावर विश्वास ठेवून त्यांनी टप्प्याटप्प्याने 82,500 रुपये पाठवले. पैसे मिळाल्यानंतर ना पेट्रोल देण्यात आले, रक्कम परत देण्यात आली. फसवणूक झाल्याचे लक्षात येऊन नागरिकांनी उंबरज पोलिसांशी संपर्क साधला. सायबर सेलच्या मदतीने संबंधित बँकातील तातडीने राज्यस्तरावर फ्रीज करण्यात आली. त्यानंतर ईमेलद्वारे पाठपुरावा करून संपूर्ण रक्कम नागरिक यांच्या खात्यात परत जमा करण्यात आली. मसूर रुग्णालयाची अंतिम मंजुरी रखडली. ग्रामीण भागातील सर्वसामान्य आरोग्य सेवा मिळण्यासाठी मसूर येथील प्राथमिक केंद्राचे ग्रामीण रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्याचा प्रस्ताव सध्या अंतिम टप्प्यात आला आहे. ग्रामसभेपासून ते मुंबईच्या संचालक कार्यालयापर्यंत सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर आता हा प्रस्ताव आरोग्यमंत्री प्रकाश बाबुळकर यांच्या अंतिम स्वाक्षरी प्रसिद्ध आहे. सडा वाघापूर पठारावर स्टंटबाजीवर कारवाई. सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या सडा वाघापूर पठारावर जीवघेणी स्टंटबाजी करणाऱ्या वाहन चालकाविरोधात पाटण पोलिसांनी कठोर कारवाई केली आहे. पर्यटकांच्या जीविताला धोका निर्माण करणाऱ्या थार चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अशा प्रकारांना कोणतीही मुभा दिली नसल्याचा इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी सुदाम पाचुरव यांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक निलेश सरांनी दिला आहे. वाई जांभळी मार्गावर क्रुझर ओढ्यात कोसळली. वाई जांभळी मार्गावर वडवली तालुका येथे क्रुझर आणि दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात एक जण जखमी झाला. या अपघातात चालकाचे नियंत्रण सुटल्याने क्रुझर ओढ्यात जाऊन कोसळली. नवनाथ आनंद सुतार वय 36 राहणार वासोळी तालुकाबाई हे या अपघातात जखमी झाले. वासळून वायच्या दिशेने क्रुझर येत होते तर नवनाथ सुतार हे दुचाकीवरून अशोक जात असताना या दोन्ही वाहनांची समोर धडक झाली. या धडकेत क्रुझर ओढ्यात जाऊन कोसळली तर दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. पिंपरे बुद्रुक तालुका खंडाळा चोरीच्या गाडीसह केबल घेऊन जाणारे तिघे ताब्यात.
पिंपरी बुद्रुक तालुका खंडाळाच्या हद्दीत रात्रीच्या गस्तीवर संशयित मोटरसायकल, चारचाकी वाहन व केबल घेऊन जात असलेल्या तिघांना लोणंद पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील वाहने व साहित्य चोरीचे असल्याची खात्री झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. बालेवाडी तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील गडशीच्या माळाच्या नावाच्या शिवारातील गट क्रमांक 88 मधील खरेदीच्या मालकीच्या विहिरीवरील मोटर इलेक्ट्रिक बोर्डमधून जोडली जाणारी 15 हजारांची काळ्या रंगाची अंदाजे 400 फूट लांबीची केबल अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची फिर्याद लक्ष्मण बापूराव शेंडगे वय 52 राहणार सोळसकर वस्ती पिंपरी तालुका खंडाळा यांनी पोलिसात दिली आहे. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.